हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 14. यथा तत्र तथा अन्यत्र विसर्ग स्वाभाव्यात बहिस्थिते तत् स्थिती. सिद्धयोगी जसा एका जागी समाधीस्थ स्वरूपावस्थेत असतो, तसाच तो सर्व जागी समाधीस्थ स्वरूपा अवस्थेत असतो. सहज भावावस्थेमुळे त्याला अंतर्बाह्य असे काही नसते. तो आत स्थित राहून बाहेर आणि बाहेर स्थित राहून आत गमन करू शकतो. स्वयंसिद्ध योगी जेथे असेल तेथे निजधाम मोक्षधाम असते. त्याने पाताळलोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक तसेच तम, रज आणि सत्व हे त्रिगुण पार केलेले असतात. तमोगुणी हाल अपेष्टा सहन करत दुःखात जिणे म्हणजे नरक पाताळलोक. रजोगुणी भौतिक देहभोग घेत जिणे म्हणजे मृत्यूलोक. आणि सत्वगुणी ऐशाराम्यात आणि सौख्यात जिणे म्हणजे स्वर्गलोक. हे सर्व येथेच या पृथ्वीवर आहे. सिद्धयोगी आता यापुढील पायरी ओलांडतो. तो मोक्ष आणि संसार प्रपंच यामधील सीमारेषा पुसतो. त्याला संसार आणि मोक्ष मुक्ती एकच असते. जेथे तो राहतो तेथेच तो निजधाम मोक्षधाम कैवल्यधाम उभे करतो. पाण्यात राहूनही मासा कोरडा असतो. सिद्धयोगी राजवाड्यात राहूनही झोपडीत राहिल्यासारखा अलिप्त राहतो आणि झोपडीत राहूनही तेथेच राजमहाल उभारतो. धनाढ्य असूनही सर्वसामान्य जिणे जगतो. सर्वसामान्य जिणे जगत असूनही तेथेच धनिकासारखा जगतो. संसारी प्रापंचिक असूनही संन्याशासारखा जगतो आणि संन्यासी असूनही प्रपंच करतो. भूदान यज्ञाचे वेळी परमपूज्य संत विनोबाजींना हजारो एकर जागा दान मिळत असे. त्यावेळी ते गमतीने म्हणत असत, अरे, भारतातील सर्वात मोठा जमीनदार तर मीच आहे. सिद्धयोगी संसारात राहूनही त्याच्यात संसार शिरत नाही. तो सदा सर्वदा योगयुक्त होऊन त्यातच स्थित असतो. ध्यान बीज. सूत्र क्रमांक 15. बीज अवधानम. ध्यान बीज आहे. झाडाच्या फळात बी असते. बी अगदी छोटीशी परंतु टणक असते, कारण बीच्या आत गर असतो. हा टणक भाग गराचे संरक्षण करतो. हा गर अति महत्त्वाचा असतो. बीचा जेव्हा माती आणि पाण्याशी संबंध येतो तेव्हा हा टणक भाग मऊ होतो. तो मातीतील अन्न आणि पाणी शोषून घेतो. त्यामुळे ते अन्न पाणी गराला मिळते आणि गरातून बीजांकुर कोंब फुटतो. त्यावेळी बी दुभंगते आणि त्या गरामधून पालवी फुटू लागते. हळूहळू त्या पालवीचे रोप तयार होते. रोपाचे यथाकालावधीत झाड आणि झाडाचा मोठा वृक्ष तयार होतो. त्या वृक्षाला फलधारणा होते. बीजातून बीज धारण होते. बीजरूपी जीवात्म्याचे वर्तुळ पूर्ण होते. अशा प्रकारे बीमधून वृक्षाचा जन्म होतो. बी अधिक ज म्हणजे जन्म देणारे बी. येथे श्री शिवजी सांगत आहेत की ध्यान हे बीज आहे. ते आत्मसाक्षात्काराचे बीज आहे. आत्मसाक्षात्काराची ध्यान ही सुरुवात आहे. या ध्यानरूपी बीजाला नित्यनियमित तपश्चर्येचे
अन्न पाणी मिळावे लागते. त्याला कठोर ब्रह्मचर्य पालनाचे खत मिळावे लागते. या ध्यानाला समाधीचा अंकुर फुटावा लागतो. तो पूर्ण वाढेपर्यंत ध्यान समाधीची तपस्या अव्याहत अथक सुरू ठेवावी लागते. ध्यान लागायला यायला लागले म्हणजे पुरे होत नाही. श्री शिवजी येथे मुद्दाम सांगत आहेत की ध्यान लागले की ती साधनेची सुरुवात आहे. ध्यान ही साधना आहे, ते साध्य नाही. ध्यान लागू लागले की ते तेथे सोडून चालत नाही. त्याला आत्मप्राप्तीचे फळ प्राप्त होईपर्यंत ते सतत चालू ठेवावे लागते. साक्षात्कार झाल्यावरही ते सुरूच असावे लागते. ध्यान हे त्याच्या आतील आत्मरूपी गरासाठी करायचे असते. हा गर उघडून दाखवता येत नाही, कारण बी फोडले की ते मृत होते. तसेच माणसाच्या आतील आत्मा देह उघडून पाहता येत नाही. परमात्मा प्रत्येकाच्या देहातच वास्तव्य करून आहे, मात्र देह उघडून एखाद्या मूर्तीप्रमाणे अंतरात्मा पाहता येत नाही. तो सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. तो अतींद्रिय शक्तीने जाणता येतो. ही सगुण उपासना नाही, ही निर्गुण उपासना आहे. त्यासाठी ध्यान समाधी साधना करून अंतःचक्षु आत्मसन्मुख करावे लागतात. ध्यान समाधी साधना जितकी गहन होऊ लागेल तितक्या लवकर अंतःचक्षु आत्मसन्मुख होतात. बाह्य जगताचा संबंध देह जगण्यापुरता ठेवून अंतर्मुख व्हावे लागते. तेथे ध्यान समाधीचा अभिषेक अंतरात्म्यावर धरावा लागतो. अभिषेक ही संततधार असते. ही मन, देह, इंद्रिय यांच्या शुद्धीची क्रिया आहे. मन, देह, इंद्रिय जितक्या लवकर शुद्ध होतील तितके आध्यात्मिक फळ लवकर बहरेल. मन, देह, इंद्रिय शुद्ध होऊ लागली की ती आत्मसन्मुख होतात. ती स्वतःच्या भोगापवर्गतेप्रमाणे न वागता आत्मप्रेरणेने व्यवहार करू लागतात. त्यामुळे नवीन भोग निर्माण होत नाहीत. नित्यनियमित शुद्ध ब्रह्माचरणाने संचित भोग संपुष्टात येतात. अंतरात्म्याभोवतीचे भोगांचे वलय नष्ट होते. अंतरात्म्याभोवती लपेटलेले भोगवलय दूर होताच अंतरात्मा स्वस्वरूपात प्रविष्ट होतो. श्री शिवजी सांगत आहेत की ध्यान बीज आहे. त्याप्रत घेऊन जाणारी कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रात विसावलेली आहे. तेथे ध्यान समाधीचा अभिषेक धरावा लागतो. त्या योगे मन, अशुद्ध बुद्धी, अहंकार, अहंभाव, दुराभिमान आणि देहादी इंद्रिय रूपी प्रदूषण नष्ट करावे लागते. तेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते. तिला जाग येऊन आध्यात्मिक कोंब फुटतो. तिची वाढ होऊन रोप तयार होऊन ती सुषुम्ना नाडीमधून मार्गस्थ होते. एक एक चक्र वर जात जात त्या कुंडलिनी रूपी रोपट्याचे झाड तयार होते. अथक सतत ध्यान समाधीच्या अन्न पाण्याने, ब्रह्माचरण रूपी खताने त्या झाडाचा वृक्ष तयार होतो. यथाकालावधी त्या वृक्षाला आत्ममिलनाचे फळ धरते. हरिओम.